विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी लक्ष्मण गुले इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो. एमपीएससी मार्फत संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. या जाहिरातीमध्ये आरटीओ एएमव्हीआयच्या जवळपास 461 जागा आलेल्या आहेत, हे देखील तुम्हाला माहीत आहे. या परीक्षेमधील सगळ्यात महत्त्वाचा बदल काय असणार आहे हे तुम्हाला माहित असणं खऱ्या अर्थाने गरज आहे. याची जी पूर्व परीक्षा आहे ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. काय म्हटलं मी, पूर्व परीक्षा आता इथून पुढे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आणि आरटीओ एएमव्हीआयच्या विद्यार्थ्यांना याच्या अगोदरची ज्या काही जाहिराती आलेल्या होत्या ऑफलाईन पद्धतीने एक्झाम असायची, त्याच्यामुळं हा सगळ्यात मोठा बदल आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास तर करायचाच आहे. अभ्यासाबरोबर तुम्हाला ऑनलाईन मॉक टेस्टचा सराव देखील करायचा आहे. कारण का, बरेच विद्यार्थी असे असतात की जॉब करून अभ्यास करणारे असतात. स्पेशली आरटीओ एएमव्हीआय या संदर्भात मी बोलत आहे. अभ्यास तर तुम्ही करणारच आहात, पण मॉक टेस्ट देखील तुम्हाला द्यायची आहे. मग ही मॉक टेस्ट कशा पद्धतीने द्यायची, कुठं जायचं, कुठं असणार आहे मॉक टेस्ट, या संदर्भात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. चला, जास्त वेळ न घालवता आपण मॉक टेस्ट तुम्हाला कशा पद्धतीने देता येणार आहे हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमी म्हणजेच आतापर्यंत सर्वात जास्त रिझल्ट देणारे महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था, हे तुम्हाला माहीतच असणार आहे. याच्याबद्दल मी काय वेगळं सांगणार नाही, हे तुम्हाला पाहून तुम्हाला कळणारच आहे. किंवा जे विद्यार्थी जुने आहेत, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांना तुम्ही फीडबॅक विचारू शकता. या ठिकाणी मी थोडक्यात सांगणार आहे की 29 जून म्हणजेच सोमवारपासून आरटीओ फॅक्टरी बॅच 2.0 सुरू होत आहे. तर सर्वात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या बॅचचा तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन ऍक्सेस कशा पद्धतीने मिळवतील किंवा बॅच कशा पद्धतीने आपल्याला लावतील, काय फी असणार आहे, ऑनलाईन घेतली तर किती फी, ऑफलाईन घेतली तर किती फी, यासाठी तुम्हाला 95 29 31 75 72 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. संपूर्ण डिटेल्स तुम्हाला बॅच संदर्भात या ठिकाणी घ्यायचे आहे. बॅच ऑनलाईन असणार आहे, ऑफलाईन असणार आहे, हायब्रिड मोडमध्ये देखील असणार आहे. आणि फाउंडेशन बॅच प्री प्लस मेन्स दोन्ही अवेलेबल असणार आहे. जर तुम्हाला वाटेल की मला फक्त प्रीचीच बॅच करायची आहे, ठीक आहे. जर तुम्हाला वाटलं मेन्सची बॅच करायची आहे, ठीक आहे, किंवा दोन्ही करायचे असेल तरी पण ठीक आहे. तुम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि ही बॅच परचेस करायची आहे. ओके, ठीक आहे. पुढे बघा, मॉक टेस्ट ऍक्च्युली कशा पद्धतीने देता येईल त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आता इथं चालू झालेली आहे. तुम्हाला गुगल क्रोम वरती जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला एमपीएससी टाईप करून तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता mpsc.gov.in या ठिकाणी तुम्हाला दिसेल. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांची वेबसाईट तुम्हाला दिसणार आहे आणि याच ठिकाणी तुम्हाला मॉक टेस्टचा सराव करायचा आहे. ओके, तर या ठिकाणी बघा, अबाउट एमपीएससी, कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन, ऑनलाईन फॅकल्टीज, बाकीचे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मॉक टेस्ट देण्यासाठी ऑनलाईन फॅकल्टीचा जो ऑप्शन या ठिकाणी दिसतो त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या पद्धतीचे तुम्हाला त्याच्यामधले ऑप्शन दिसणार आहेत. इथं तुम्हाला पाहू शकता कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन नावाचं एक ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे त्याच्याच पुढे मॉक टेस्ट नावाचा परत ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. या मॉक टेस्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढे या पद्धतीचं एक नवीन पेज तयार ओपन होणार आहे. काय नवीन पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी लॉग इन जे की ऑलरेडी टाकलेलं आहे, पासवर्ड देखील ऑलरेडी टाकलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काहीच करता येणार नाही कारण हे मॉक टेस्ट आहे. ओके, ऍक्च्युली ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला युजर नेम पण टाकायचं आहे आणि पासवर्ड पण टाकायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला ते सांगितलं जाईल. या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला साइन इन वरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे जे काही तुम्हाला पेज दिसणार आहे त्या पेजवरती सर्वसाधारण सूचना आहेत ते तुम्हाला काळजीपूर्वक आत्ताच वाचून घ्यायचे आहेत. परीक्षेमध्ये परत गोंधळ होणार नाही.
कारण सर्वसाधारण सूचनामध्ये तुम्हाला काही प्रश्नांचे कलर दिलेले आहेत, त्या कलरमध्ये कोणता प्रश्न सोडवलेला असेल तर कोणत्या कलरमध्ये दिसणार, सोडवलेला नसेल तर कोणत्या कलरमध्ये दिसणार, हे सर्व या सर्वसाधारण सूचनामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला एकूण 1 तासाचा कालावधी असणार आहे. प्रश्नांची संख्या मॉक टेस्ट मध्ये त्यांनी फक्त 50 दिलेली आहे, पण ऍक्च्युअली ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाणार आहे त्यावेळेस प्रश्नांची संख्या तुमची 100 असणार आहे. हे कुणी सांगितलं तर जो काही तुम्हाला सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबस मध्ये तुम्हाला दिसून येणार आहे. एकूण 1 तास आहे. प्रश्नांची संख्या मॉक टेस्ट मध्ये 50 आहे, पण त्या ठिकाणी तुम्हाला 100 असणार आहे. हे सर्वसाधारण सूचना व्यवस्थित वाचून घेतल्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट बटन दिसतं, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढे या प्रकारे तुम्हाला एक पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छोटासा बॉक्स दिसेल, या बॉक्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या बॉक्सला क्लिक केल्यानंतरच आय एम रेडी टू बिगिन हा ऑप्शन तुम्हाला खुला होणार आहे. ओके, या ठिकाणी क्लिक करायचंच आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत काय करायचंय बघा, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला आय एम रेडी टू बिगिन या ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि पुढे जायचंय. पुढे गेल्यानंतर ऍक्च्युअली तुमची मॉक टेस्ट तुम्हाला ओपन झालेली दिसेल. या ठिकाणी पाहू शकता, या पेज वरती तुम्हाला इथे 1 तासाचा टाइम दिसेल. या ठिकाणी प्रश्न दिसतील, बरोबर. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिसणार आहेत. आता एक प्रश्न मी या ठिकाणी सोडवलेला आहे. प्रश्न सोडवल्यानंतर कोणता कलर, न सोडवल्यानंतर कोणता कलर, या ठिकाणी तुम्हाला ह्या इंस्ट्रक्शन या ठिकाणी पण तुम्हाला दिसतील. अशा पद्धतीनं तुम्हाला एकूण 50 प्रश्न सोडवायचे आहेत. आता या ठिकाणी बघू शकता, हा 1 नंबरचा प्रश्न आहे. XYZ नावाचा प्रश्न आहे. तुम्हाला 4 ऑप्शन दिसणार आहेत. खाली परत मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट, क्लिअर रिस्पॉन्स आणि इथं सेव्ह अँड नेक्स्ट असे 3 ऑप्शन तुम्हाला खाली दिसतात प्रश्नांच्या. प्रत्येक प्रश्नांच्या खाली हे 3 ऑप्शन दिसणार आहेत. तुम्हाला जे काही तुमचं उत्तर असेल त्यावेळेस तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. जरी तुम्हाला हा प्रश्न नंतर सोडवायचा असेल तरी तुम्हाला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. हे संपूर्ण 50 प्रश्न सोडवून झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता, 50 प्रश्न सोडवून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट नावाचं एक ऑप्शन दिसणार आहे आणि इथं तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा, एकदा सबमिट केल्यानंतर परत रिटर्न तुम्हाला येता येणार नाही. इथं जरी तुम्हाला 50 प्रश्न सोडवून झाल्यानंतर तुमचा जर वेळ असेल तर तुम्हाला बाकीचे प्रश्न कुठे, एखादा प्रश्न जर तुम्हाला वाटला डबल सोडवायचा आहे, उत्तर चेंज करायचं आहे, सबमिट करायच्या अगोदर जे काय करायचं आहे तो गोंधळ तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. एकदा सबमिट केल्यानंतर परत तुम्हाला रिटर्न येता येणार नाही. जरी 50 प्रश्न सोडवून झाले, इथं सबमिट बटन दिसत असेल, तुमचा जर टाइम शिल्लक असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रश्नावरती परत जाता येणार आहे. ओके, तर ते चेक करून घ्यायचं, एखादा प्रश्न आपल्याचा राहून गेला का किंवा मग चुकीच्या पद्धतीने गडबडीत उत्तर दिलेलं आहे का हे चेक करून घ्यायचं आहे, टाइम तुमचा शिल्लक असेल तर. आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे. जर तुमचे प्रश्नच वाचायचे राहिलेत आणि तुमचा 1 तास झालेला असेल तर ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे. तुम्हाला तिथं सबमिट करायची देखील गरज पडणार नाही. जर तुमचा 1 तासाचा टाइम संपला तर ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे. इथं तुम्हाला सबमिट करायची देखील गरज पडणार नाही. ही गोष्ट देखील तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. इथं तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर जी काय एक्झामची समरी असेल तुमची या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. मॉक टेस्ट मध्ये पण दिसेल आणि त्या ठिकाणी पण तुम्हाला दिसणार आहे. त्या ठिकाणी जे काय दिसणार आहे एक्झाम हॉल मध्ये तेच इथं दिसतं. मॉक टेस्ट याचा अर्थ काय, इथं जे असणार आहे तेच तिथं असणार आहे. ओके, फक्त इथं काय केलंय त्यांनी, फक्त 50 क्वेश्चन दिलेत, तिथं तुम्हाला 100 असणार आहेत. तर या पद्धतीने तुम्हाला एक्झाम समरी दिसेल. याच्यामध्ये काय असणार आहे, क्वेश्चन किती आहेत, आन्सर किती क्वेश्चनचे तुम्ही आन्सर दिलेत, किती क्वेश्चन तुम्ही सोडून दिलेत वगैरे वगैरे, या पद्धतीचं तुम्हाला एक समरी दिसणार आहे. आणि या समरीच्या नंतर तुम्हाला यस वरती क्लिक करायचं आहे. यस वरती क्लिक केल्यानंतर पुढे परत या पद्धतीचं पेज दिसणार आहे. इथं तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर एक फीडबॅकचा पेज तुम्हाला दिसेल. या ठिकाणी काही करायची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी सबमिट करायचं आहे, पुढे जायचं आहे. ऍक्च्युली तुमची टेस्ट सबमिट झालेली असेल. इथं तुम्हाला परत ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्या पेजवरती घेऊन जाणार आहेत. या ठिकाणी तुमची मॉक टेस्ट संपणार आहे. तर ही आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस. हे सांगण्याचं कारण एवढंच आहे
विद्यार्थी मित्रांनो 6 वर्षानंतर तुमचे आरटीओ AMVI ची जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये तुम्हाला संधीचं सोनं करता आलं पाहिजे आणि जर तुम्हाला संधीचं सोनं करायचं असेल तर तुम्हाला अभ्यासाबरोबर जी काय ऑनलाईन प्रोसेस आहे एक्झामची त्याचा देखील सराव करणं खूप गरजेचं आहे. आणि हा सराव कोणत्या अकॅडमीत जाऊन करायचा नाही तुम्हाला, किंवा कुठंही तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट आयोगाच्या वेबसाईटवरती हा सराव करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. तिथं जाऊन तुम्हाला वारंवार सराव करायचा आहे. आणि हा सराव करत असताना प्रत्येक वेळी तुम्हाला प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रश्न दिसणार आहेत. हेच प्रश्न पुढच्या मॉक टेस्टला असतील असंच नाही, प्रश्न बदलत जाणार आहेत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सराव करा. ओके. आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जर अभ्यास करायचा असेल आणि रिझल्ट मध्ये यायचा असेल तर इन्फिनिटी अकॅडमीची जी काही बॅच लॉन्च होणार आहे ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आणि इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी सदैव तुमच्यासाठी कायम तुमच्या सोबत असणार आहे. कसली अडचण आली बॅच लावा, अगर न लावा कसली अडचण आली तर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीच्या दिलेल्या नंबरवरती कधीही कॉल करू शकता, किंवा तुम्ही पुणे ब्रँचला विजिट करून तुम्ही प्रत्यक्षात भेटू शकता. ओके. या ठिकाणी थांबतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.